ज्ञानिनाम अपि चेतांसी देवी भगवती ही सा बलादाकृष्यमोहाय महामाया प्रेच्छते। सुरू होत असणाऱ्या शारदीय नवरात्राच्या सर्व साधकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण नवरात्राच्या संबंधाने काही माहिती पाहणार आहोत। नवरात्र म्हणजे काय तर नवरात्रीचा समूह म्हणजे नवरात्र। अगदी भारतीय व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 9 रात्री एकत्र येतात, याला नवरात्र असं म्हटलं जातं। आणि रात्री हे नाव कोणाचं आहे तर दुर्गेचं नाव हे रात्री हे सांगितलेलं आहे। म्हणजे नवरात्र म्हणजे काय तर 9 भगवती देवीची रूपं एकत्रित ज्या ठिकाणी येतात ती नवरात्र। संख्यात्मक नवरात्र म्हणा किंवा गुणात्मक नवरात्र म्हणा किंवा अवतारात्मक नवरात्र म्हणा, असे हे नवरात्र आपल्याला पाहायला मिळतं, पाहायला सापडतं। नवरात्री म्हणजे काय तर आमच्या भगवती आईसाहेबांनी या सृष्टीवर अनेक रूपं घेतली। सगळी रूपं तिचीच आहेत आणि सगळी रूपे तिचे असताना काही प्रमुख रूपांची आराधना उपासना केली जाते किंवा तीच असंख्य असणारी रूपं या 9 रूपांमध्ये विभागली जातात आणि ती 9 रूपं या सृष्टीवर निर्माण झाली। सृष्टीच्या उत्पत्तीसाठी, रक्षणासाठी आणि असुरांचा नाश करण्यासाठी जी रूपं निर्माण झाली ती 9 रूपं या नवरात्रीमध्ये आपण साजरी करतो किंवा त्या 9 रूपांची उपासना आराधना आपण या ठिकाणी करतो, ती म्हणजे नवरात्र। अनेक पद्धतीची नवरात्र आपल्याला पाहायला सापडतात। पांडुरंगाचं नवरात्र आहे, प्रभू रामचंद्रांचं नवरात्र आहे, श्रीकृष्णाचं नवरात्र आहे, नृसिंहाचं नवरात्र आहे, खंडोबाचं नवरात्र आहे, यल्लम्मा देवीचं नवरात्र आहे, शाकंभरीचं नवरात्र आहे। परंतु देवीच्या नवरात्रांचा उल्लेख करत असताना प्रमुखतः 2 नवरात्रींचा उल्लेख केलेला आहे। पहिली नवरात्र म्हणजे त्याला वासंतिक नवरात्र असं म्हटलं जातं। वसंत ऋतूमध्ये असणारं जे नवरात्र आहे त्याला वासंतिक नवरात्र असं म्हटलं जातं। चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत जे नवरात्र साजरं केलं जातं त्याला वासंतिक नवरात्र असं म्हटलं जातं। आई सप्तशृंगी मातेचं नवरात्र म्हणून हे प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला सापडतं। त्यानंतरचं जे दुसरं देवीचं नवरात्र आहे ते आहे म्हणजे शारदीय नवरात्र। शरद ऋतूमधील हे जे नवरात्र आहे याला शारदीय नवरात्र असं म्हणतात। बहुतेक सगळ्या घरांमध्ये या नवरात्रांचा, शारदीय नवरात्राचा विशेष कार्यक्रम आपल्याला पाहायला सापडतो। या नवरात्रामध्ये आधी काय केलं जातं तर आधी सगळी घरातली घाण बाहेर टाकली जाते। देवी आपल्या घरी प्रवेश करणार आहे म्हणून सगळी स्वच्छता केली जाते। मग त्याच्यामध्ये वाचिक स्वच्छता, कायिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता आणि गृहात्मक स्वच्छता अशा पद्धतीच्या सगळ्या चतुर्विध स्वच्छतेचा विचार केलेला आहे। माणसं काय करतात माहिती का, माणसं सगळं घर स्वच्छ करतात, पण ज्या घरामध्ये आईसाहेबांचा निवास आहे असं शरीररूपी घर मात्र ते अपवित्रच ठेवतात। म्हणून शास्त्रानं सांगितलं सगळ्यात मोठी स्वच्छता जर कोणती असेल ना तर ती शारीरिक स्वच्छता आहे। आणि शरीरामध्ये असणारी मानसिक स्वच्छता, वाचिक स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची आहे। म्हणून पहिल्यांदा काय करावं तर मानसिक आणि वाचिक स्वच्छता करावी, असा नियम करावा की या 9 दिवसामध्ये माझ्या मनामध्ये कुणाच्याही संबंधानं वाईट विचार येणार नाहीत, असं मनामध्ये ठरवावं की आजपर्यंत मी काय बोललो असेल लोकांना मला माहीत नाही, परंतु या 9 दिवसामध्ये मात्र मी वाचिक स्वच्छता करणार, माझी वाचा शुद्ध ठेवणार आणि त्या वाचेच्या माध्यमातून एकाही व्यक्तीला, एकाही असणाऱ्या माझ्या घरातील आणि बाहेरील व्यक्तींना
पहिली गोष्ट म्हणजे अभद्र भाषण करणार नाही. टोचून मनाला लागेल असं कोणत्याही पद्धतीचं बोलणार नाही. आणि ही जी स्वच्छता आहे याला म्हटलं जातं वाचिक स्वच्छता. मनामध्ये वाईट विचार आणायचे नाहीत. दुसरं, वाचिक माध्यमातून बोलताना सुद्धा व्यवस्थित बोलायचं. अमृताच्या प्रमाण आपली वाणी असावी अशा पद्धतीचं बोलावं. आणि ही स्वच्छता केल्यानंतर प्रतिपदेच्या दिवशी आईसाहेब आपल्या इथे येतात. आणि या आईसाहेबांसाठी आपण शुचिर्भूतता पाळणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे. या शारदीय नवरात्रांचा विचार जर आपण केला तर या शारदीय नवरात्रामध्ये काय करावे, काय करू नये याच्या संबंधानं अनेक विचार आपल्याला पाहायला मिळतात. या कालावधीमध्ये मृत्यूलोकामध्ये पृथ्वीवर स्त्रीतत्व, शक्तितत्व हे भरपूर प्रमाणामध्ये विकसित झालेलं असतं. आणि अशा वेळी मनुष्याने काय करावं तर मनुष्याने या स्त्रीतत्वाची उपासना करावी. आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकट्या पुरुष देवतेचा विचार केलेला नाही आहे. स्त्रीसहित पुरुष देवतेचा विचार आपल्या असणाऱ्या धर्मामध्ये केलेला आहे. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. एकटे भगवंत शोभत नाहीत, एकटी लक्ष्मी माता शोभत नाहीत, लक्ष्मी सहित भगवंत शोभतात. हे लक्षात ठेवा. आणि सर्वांना तर माहिती आहे, यत्र नार्यास्तु पूजन्ते रमन्ति तत्र देवताः. देवता कुठं रममाण होतात? जिथं स्त्री तत्वाची उपासना केली जाते. स्त्रियांचा अपमान ज्या ठिकाणी होत नाही अशा ठिकाणी देवता रममाण होतात. म्हणून या कालावधीमध्ये स्त्रीतत्व या मृत्यूलोकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे काय करावं, काय करू नये याचा विचार फार गोड सांगितलेला आहे. स्त्री तत्वाची उपासना करायची आहे ती पुरुषांनीही करायची आहे आणि स्त्रियांनीही करायची आहे. पुरुषांसाठी असणारे नियम बघा. ब्रह्मचर्याचं पालन करणं सर्वात महत्त्वाचं सांगितलं. ब्रह्मचर्याचं पालन 9 दिवस करावं. आपल्या पत्नीला, घरातील स्त्रियांना आदर द्यावा, आदरयुक्त वागणूक ठेवावी, त्यांचा अपमान करू नये. अजून काय सांगितलं तर अजून सांगत असताना असं सांगितलं की या असणाऱ्या स्त्रियांनी एकभुक्त राहावं, पुरुषांनी सुद्धा एकभुक्त राहिलं तरी चालेल. देवीची उपासना करायची आपल्याला. देवीची उपासना जागरणयुक्त करायची आहे. जागरणयुक्त उपासना करणं म्हणजे रात्री गरबा खेळणं नाही. रात्री गरबा खेळणं नाही. ज्या पद्धतीनं काही स्त्रिया एकत्र येतात आणि मंगळागौर जागवतात, मंगळागौर जागवण्यामध्ये कुठंतरी पुरुषांचा समावेश आहे का हो? नाही. पुरुषांनी तिथं बसावं, पाहावं, नसेल पाहावं तर झोपावं. स्त्री तत्वांनी, स्त्रियांनी सुद्धा हे प्रमुख पद्धतीनं केलं पाहिजे. नवरात्र ही पौर्णिमेपर्यंत जागवण्याची, स्त्री शक्तीच्या उपासनेची पर्वणी म्हटलं गेलेलं आहे. गरबा खेळण्याची पर्वणी नाही. लक्षात ठेवा. गरबा खेळत असताना अनेक अशी त्या ठिकाणी गाणी वाजवली जातात की जी गाणी सामान्यतः सर्वांच्याच बुद्धीला न पटणारी अशा स्वरूपाची. स्त्री तत्वाची उपासना, देवीची उपासना म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक मंत्रामध्ये विशिष्ट कंपन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत आणि ते व्हायब्रेशन्स आपल्या प्रकृतीसाठी उत्तम आहेत. त्या मंत्रांचा जप करावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. अवघड येत नसेल तर सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
हे जे मंत्र आहेत, या मंत्रांच्या माध्यमातून जी कंपनं निर्माण होतात ते आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी अत्यंतिक महत्त्वाचे आणि त्याची उपासना करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून या कालावधीमध्ये एकभुक्त राहावं, देवीची उपासना करावी. मग ती मंत्रात्मक असू द्या, अर्चनात्मक असू द्या, पूजात्मक असू द्या, नामात्मक असू द्या, हे कोणती का होईना एक उपासना करावी. काय काय करावं साधारणतः? मार्कंडेय नावाच्या ऋषींनी एक सप्तशती नावाचा एक ग्रंथ रचलेला आहे. त्या ग्रंथाचं अनुष्ठान करावं. तो ग्रंथ जर आपल्याला येत नसेल तर आपण दुसऱ्यांकडून तो वाचून घ्यावा, आपल्या घरी वाचून घ्यावा. आपल्या घरी वाचणं जर शक्य नसेल तर संकल्पपूर्वक त्यांच्या घरी का होईना तो आपल्यासाठी वाचायला लावावा. सप्तशती नावाचा ग्रंथ. आपण काय करावं तर आपण कमलबियाची एक माळ घ्यावी, लाल आसनावर बसावं आणि देवीची उपासना करावी. मग ती कोणती उपासना सांगितली तर पहिली देवीला सुवासिनींसाठी सांगितलेली उपासना आहे ते म्हणजे कुमकुम अर्चन. कुमकुम अर्चन म्हणजे काय तर थोडंसं कुंकू आपल्या त्या 2 बोटामध्ये घ्यावं आणि ते कुंकू देवीच्या असणाऱ्या प्रतिमेवर वाहावं, देवीचं नाव घेऊन. देवीची 1000 नावं आहेत, ते सहस्रनामावलीच्या माध्यमातून कुमकुम अर्चना करावी. येत नसेल तर एखादा मंत्र घ्यावा आणि त्या मंत्राच्या माध्यमातून करावी. तेही होत नसेल तर ओम श्री कुलदेव्याय नमः या मंत्राचा जप करून त्या ठिकाणी कुमकुम अर्चना करावी. ही सर्वात महत्त्वाची अर्चना सांगितलेली आहे. आणि सुवासिनींनी ते कुंकू वर्षभर आपल्या कपाळावर लावावं. परिणाम फार मोठा सकारात्मक परिणाम त्याच्या माध्यमातून होतो. आपल्या वाटेवर असणारी जी अनंत विघ्न आहेत ती विघ्न लयाला जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. कुणाकडून करून घ्यायची गरज नाही, आपण स्वतः करावी. जर आपल्याला येतच नसेल तर मात्र ती दुसऱ्याकडून करून घ्यावी आणि तो प्रसाद मात्र आपल्या घरी नेहमी ठेवावा, कुंकवाचा प्रसाद. हे जरी शक्य नसेल तरी सर्वात सोपं सांगितलं की तुम्हाला अर्चना येत नाही, रोज ज्या देवीचं जसं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं आपल्या डोळ्यासमोर ते स्वरूप आणावं, त्याचा आठव करावा आणि त्या पद्धतीने जो आठव आहे त्या असणाऱ्या आठवाच्या माध्यमातून ते स्वरूप डोळ्यासमोर आणून आपल्या कुलदेवतेची उपासना करावी. आपण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत जे वेगवेगळी देवीचे स्वरूप आहेत त्या प्रत्येक स्वरूपासाठी एक एक व्हिडिओ तयार करणार आहोत. त्यामुळे सर्वांनाच ते सोपंच आहे. जो नैवेद्य ज्या दिवशी सांगितलेला आहे त्या पद्धतीचा नैवेद्य देवीला अर्पण करावा, तो आपण भक्षण करावा आणि त्या माध्यमातून हे 10 दिवस फक्त त्या स्त्री देवतेची, स्त्री शक्तीची, माता बीजाची उपासना करून हा काळ व्यतीत करावा. निश्चित पद्धतीने काय होईल तर सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये घडून आणण्याचं सामर्थ्य या गोष्टीमध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि निश्चित पद्धतीनं तुम्ही जर या देवतेची उपासना केली तर तुम्हाला त्याचं निश्चित पद्धतीनं श्रेय प्राप्त होईल. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्या माध्यमातून उन्नतीचा, प्रगतीचा मार्ग सापडेल. जी कामं बरेच वर्ष झालं होत नाहीत अशी कामंसुद्धा या स्त्री शक्तीच्या, माता भगवतीच्या उपासनेच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होतील. माझा तसा विश्वास आहे. तुम्हीही विश्वास ठेवून ही गोष्ट करा. निश्चित पद्धतीनं तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी आपल्या सर्वांची परवानगी घेतो. रामकृष्ण हरी.